वीरने आणलेली साडी आज तिने नेसलेली खूपच सुरेख दिसत होती ती त्या साडीत. त्याने गालात स्मित करत कौतुकाने तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडे न पाहता दुसरीकडे बघत होती. तसा तो म्हणाला, कौतुक आवडत नाही का तुला? आवडतं, पण त्याचा काय संबंध? कौतुक करू तर दे डोळ्यांना. काही नको करायला. सांगा डोळ्यांना तुमच्या. कौतुक करू देत म्हणत आहेत ते. वीर तिच्याकडे पाहत बोलला. हट्टी आहेत तुमचे डोळे तुमच्या हातासारखे, ती बोलली. असतील, तो बोलला. पण हट्टीपणात आणि बेफिकिरीत तुझा हात कोणी धरणारा नसेल, तो हतबल होत बोलला. नसेलही, ती म्हणाली. तो तसा माझा हात पण विचार करत नसतो, त्याने रोखून पाहत उत्तर दिलं. निघते मी, ती कळून लगेच वळत बोलली. वीरने तिचा हात धरला पटकन. आता काय आहे? ती लगेच चिडत बोलली. बघ, डोळ्यांना कौतुक करून दिलं नाहीस म्हणून हाताला लगेच राग आला. त्याने तिचा हात पकडत म्हटलं, सोडा माझा हात. असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ती पुन्हा इकडे तिकडे पाहत रागवत बोलते. म्हटलं ना, विचार करत नसतो मी, तू बोलतो. त्याचं रोखून पाहणं, हात न सोडणं बघून शेवटी ती शांत होऊन विचार करून बोलली. बरं दिसतं का असं पाहणं? माझ्या डोळ्यांनी सांगायचं नाही का या साडीत तू सुरेख दिसत आहेस ते? ही काय वेळ आहे का सांगायची? पाहतील कोणी? केव्हा आणि कुठे सांगायचं मग? ते आपल्या बेडरूममध्ये सांगा. मग ठीक आहे, आपल्या बेडरूममध्येच सांगतो. पण आता पुन्हा सांगायची काय गरज? आत्ताच तर म्हटलं ना सुरेख दिसतेस म्हणून. झालं की सांगून तुमचं. ती आता सुचून चटकन म्हणाली त्याला. तो क्षणभर तिच्याकडे पाहून गालात हसतो. बोलला, उत्तरं द्यायला छान जमतात तुला. झालं सांगून, पण कौतुक फक्त डोळ्यांनीच केलंय, हातांनी कुठे केलंय? हे काय केलं की? ती घट्ट पकडलेला हात दाखवत म्हणाली त्याला. कौतुक म्हणत नाहीत, हट्ट म्हणतात तुझ्या भाषेत याला. कौतुक असं नाही करत माझे हात. वीर तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बोलला. हात सोडा वीर. ठीक आहे, नाहीतरी बेडरूममध्ये कौतुक करा असं सांगितलं आहेसच तू. माझ्या हाताला आता हट्ट करण्याची गरज नाही. वीर हात सोडत बोलतो. रात्री ती बेडरूममध्ये हातातील बांगड्या काढताना थांबली. वीरचं बोलणं आठवलं होतं तिला. त्याचं अधिकार गाजवणं मनमानी वाटत असली तरी डोळे कळत होते. इगो सुकावण्यासाठी डाव खेळत आहेत का हे असं वाटलं क्षणभर. कारण त्याच्या मनाचा थांगही लागत नव्हता तिला. आधी दुर्लक्ष केलं होतं आणि आता अगदी हट्ट सुरू होता. हक्क दाखवत होते का कशासाठी कळत नव्हतं. त्या दिवशीच्या किसने स्पर्श कळला होता तिला. न कळायला ती लहान नव्हती. तरी मी का झुकायचं? यांचा कोणता डाव असेल तर विचार करून त्याचा राग येत होता. तरी हतबलही ठरत होती ती त्याच्या हट्टापुढे, रागापुढे. आत्ताही तो येईपर्यंत थांबायला हवं का की साडी चेंज करून घ्यावी असं वाटलं तिला. पण थांबली तर हिची इच्छाच होती कौतुक करून घेण्याची असं वाटून जिंकल्यासारखंच वाटेल त्यांना. आणि कौतुक म्हणजे काय आणि किती मीही कसा होकार द्यावा? अगदी हट्टाने वागतात. नकार द्यावा तर नवीन डाव तयारच असतो. दारावर टकटक झाली तेव्हा काढलेला पदर खांद्यावर तिने घेतला. काय करावे ते सुचेना. पुन्हा दार वाजलं. वेळ लावला तर जोरजोरात दार ठोकवायलाही कमी करणार नाहीत. पदर सावरत ती गेली, दार उघडलं आणि लगेच वळली. दार लावून तो आत आला. एक मिनिट, त्याचा जरासा रागातच आवाज आला. ती चेंज करायला निघालेली ती थांबली. तो म्हणाला, काय झालं? कुठे काय? ती म्हणाली. असू देत, खूपच नाजूक आहेस तू. लक्षात नसेल राहिलं तुझ्या. सरळ न बोलता तो तिरकस बोलतो. काय? तिने वळून पाहत काहीसं रागात विचारलं. दागिनेही सहन नाही होत तुला? उपरोधिक स्वरात तो बोलतो. तिला कळलं तरी दुर्लक्ष करत ती बोलते, दिवसभर होते. आता रात्री चेंज करू नको का? थोडा वेळ थांबली असतीस तर झोप येते मला. म्हटलं ना आहेसच नाजूक, तो तिच्याकडे येत बोलला.
नाही आहे मी नाजूक. झोप येण्याचा आणि नाजूक असण्याचा काहीही प्रश्न नाही. नाही आहे मी नाजूक. ती एक पाऊल मागे होत बोलते. डोळ्यांना तर नाजूकच दिसतेस. कळत नाही तुमच्या डोळ्यांना, ती म्हणते. हो, तुझा हातही तर लगेच दुखतो. हाताला देखील कळतंय. तिचा हात पकडून जवळ ओढत तो बोलतो. दचकून तिने पाहिलं. हात धरून तो तिच्याकडे पाहत होता. तिने दागिने उतरवले असले तरी एक वेगळंच रूप खुलून आलेलं तिचं. आकर्षक वाटत होती ती. साडीही सौंदर्य खुलवत होती तिचं. तुमची काय दुश्मनी आहे ओ हाताशी? सतत असा हात पकडता ती हात सोडवत म्हणाली. दुश्मन हात पकडतो काय? अशा पद्धतीने दुश्मनच पकडतो. सांग ना मग, कोणत्या पद्धतीने हात पकडलेला आवडेल तुला? तो म्हणाला. कोणत्याच नाही. धरूच नका माझा हात, ती म्हणाली. सांगितलं तरी ऐकणार नाहीत. ऐकत नसतो माझा हात. तुम्हीच ऐकायचं नाही असं ठरवलंय. कळलं ना? नकार नसतो ऐकायचा. से यस, तो म्हणाला. तुमचं काय ऐकायचं मी सतत? मग कोणाचं ऐकायचं आहे तुला? वीर, काहीही प्रश्न विचारू नका. तुम्हीच आहात तसे. आधीची सोडवत नाही तुमच्याने, ती अगदी रागात बोलली. क्षणभर तो काहीच बोलला नाही. नंतर दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावरचे केस हलकेच बाजूला करत बोलला. सुरेख दिसते आहेस. आज माझी नजर तुझ्यावरची हटत नव्हती. कौतुक करायचं म्हणालो तर तू तर निकारे फेकत आहेस. ती काही बोलणार तर केस दूर चालणारे त्याच्या हात तिच्या मानेवर सरकले. मला नाही पटला आहे तुमचा प्रश्न. तुम्ही स्वतः वाईट आहात, धूर्त आहात, तिला सोडू शकत नाही आहात. आजही फोन होता तिचा तुम्हाला. प्रमोदला तुमच्याशी बोलताना ऐकलं मी. तिचा फक्त कामासाठी फोन होता मला. माझा प्रश्न चुकला असेल तर सॉरी, पण माझं ऐकणार नाहीस असं का म्हणालीस तू? काय ऐकायचं? ती जागरू. तिच्या ओठांवर बोट ठेवत वीरने मध्येच तिचं बोलणं थांबवलं. आमच्याविषयी बाहेर उघड जाहीर का नसेना, अनेकांना माहिती आहे. तुझ्या बाबांनाही माहिती होतं. तरी आऊसाहेबांनी सांगितलं होतं की वीर तिच्यासाठी इतके वर्ष लग्न करायला नाही म्हणत होता. पण आता सखीशी लग्न करायला तयार आहे तो. ते खोटं नव्हतं का? ती म्हणते. तुम्हाला माहिती तरी होतं का की लग्न ठरवलं जात आहे तुमचं ते? तुम्हाला नव्हतं करायचं हे लग्न माहिती आहे मला. हे मीच तुला सांगितलं होतं ना फर्स्ट नाईटला, तो म्हणतो. मी स्वतः कधीच आऊसाहेबांना लग्नाविषयी म्हटलं नव्हतं. तिच्याशी लग्न करायला थांबलोय असं क्लिअर केलं होतं मी आऊसाहेबांना. आणि लग्न झाल्यावर तुलाही सांगितलं सर्व. हो, सांगितलं तुम्ही मला. कारण मी तुम्हाला जाब विचारला होता की तुम्हाला शोभलं का हे वागणं. छोटा भाऊ, त्याचं प्रेम दुसरीवर होतं म्हणून ऐनवेळी लग्नाच्या मंडपात नाही म्हणाला लग्न करायला. आणि तुम्ही खुशाल तुमच्यापेक्षा लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं. नाही का म्हटलं नाही तुम्ही लग्नाला? मला मुळीच पटलं नाही तुमचं वागणं. तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला लग्न करावं लागेल. पण तुम्ही होकार दिलातच ना लग्नाला. फायद्यासाठी होतं हे सगळं तुमच्या. प्रोजेक्टवर सही नाही करणार मी हे सांगितलं होतं तुझ्या बाबांना. त्यांना प्रोजेक्टवर माझी सही हवी होती म्हणून त्यांनीही डाव खेळला तुझ्या लग्नाचा. मी मान्य केला होता तुझा रागही. तू हवं तसं जगायला मोकळी आहेस असं म्हटलेलं होतं. कधीतरी लक्ष दिलं होतं का तुझ्या जगण्यात? मग आता काय आहे हे? मनमानी नाही का सुरू तुमची? मग मी दुर्लक्ष केलेलं कुठे चाललं होतं तुला? निघाली होतीस माहेरी जायला. सर्व माहिती आहे मला. लक्ष वळवून घेतोय, ओढून घेतोय, तर तेही नाही चालत तुला. मग मी काय करावं? इतकी सजतेस, सुरेख दिसतेस, कशाला? मुद्दाम जेवायला थांबत कशाला होतीस? आणि माझ्यापुढे खोटं का होईना गोड बोलत कशाला होतीस? माझ्याबद्दल वाटतंय असं इतरांना खोटं दाखवत का होतीस? खोटं का होईना जगाला दाखवायला का असेना? का सवय लावत राहिलीस मला तुझी?
आलो की छान तयार असलेला तुला बघण्याची. तू हक्क आधी दाखवलास, तू हात धरलास सखी. या हाताला तू सांगितलं स्पर्श असा आहे तुझा. मी तुझ्या रागालाही वेळ देतोय, इमोशनल करत नाही मी तुला. राघव म्हणतोय मी, तुला हवं तर माझ्यावर. चिडू देत आहे तुला माझ्यावर. तुला हवं ते बोलू देत आहे मी. कशासाठी हे सर्व? कसं राहणार तुझ्या विना? पॉसिबल तरी आहे का ते आता? प्रोजेक्टपुरतं वगैरे तुझ्या डोक्यात असेल, तो म्हणतो. मला आता ते मंजूर नाही. कारण मला नाही वाटत की तुम्ही कोणता फायदा असल्याशिवाय, कोणतं काही साध्य असल्याशिवाय इतकं जवळ येऊ पाहत आहात. ती बोलते त्याला. क्षणभर तो रागाने पाहत राहिला. मग स्वतःला आवरत गंभीर चेहऱ्याने त्याने म्हटलं, ठीक आहे, खूप रात्र झालीये, झोप तू. येतो मी. कुठे कुठे निघालात? कुठेही जाईल मी. पण ती बोलत होती. तो लक्ष न देता निघून गेला. गोंधळलीच ती. तो गेला तसा. कोणी विचारलं तर काय सांगायचं? कुठे गेले हे? या विचारातच ती लगेच त्याला फोन लावते. तो खूपच रागात होता. बोल, काय आहे आता? त्याने कोरडेपणाने विचारलं. सांगायचं होतं, साडी मला खूप आवडली. हो. ठेवू का फोन? तो बोलतो. नाही. पुन्हा काय? तो बोलतो. नाही घेणार तो विषय. तुम्ही बोलाल तो विषय असेल, तुमच्या मनासारखं होईल. त्याने उत्तर दिलं नाही. शांत राहिला तो. ती म्हणाली, किती हट्टी आहात. असे इतक्या रात्री कुठे जात आहात ओ? मी म्हटलं ना, तुम्ही म्हणाल तो विषय असेल. मी येऊ का खाली? नको बोलून तो कॉल कट करतो. काही वेळात तो रूममध्ये परत आला. तिने साडी नव्हती चेंज केलेली. तो तिच्याकडे पाहत होता. तसं ती म्हटली, तुम्ही असे कसे निघून जात होतात? तरी तो पाहतच होता. एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तरी जबाबदारीचं भान म्हणून नाही. ती बडबडत होती. तो पापणी न लावता तिच्याकडेच एकटक पाहत होता. रागात असलेला त्याचा चेहरा बदलला होता आता. चेहऱ्यावर गोड हसू उमटलेलं त्याच्या. तिच्या ते लक्षात आलं. हट्टी आहात? ऐकलं मी तुमचं. तसं कसं चेहऱ्यावर स्माईल आलं तुमच्या? यांचं मन समजून घ्यायचं, यांच्याच मनाप्रमाणे वागायचं, म्हणजे बरोबर हसू उमटतं चेहऱ्यावर. इगो सुखावतो. झोपा आता, ती म्हणाली त्याला. हात बांधून उभे राहणार आहात का असेच? नाही, हात वाट पाहत आहेत कधी कौतुक करायचं म्हणून. त्याने गालात हसून म्हटलं तिला. ती काहीच बोलली नाही. पदर सावरत, कानामागे केस सरकवत दुसरीकडे पाहत राहिली. ते पाहतच आहेत हे लक्षात आल्यावर तिने धाडस करत म्हटलं, हक्क मान्य करते मी कौतुकाचा. पण माझा विश्वास नाहीये तुमच्या हातांवर. तुझे हात थांबवतील तेव्हा थांबतील माझे हात. हट्टी आहेत, पण समजून घेतील, तो म्हणाला. नक्की? ती म्हटली. नक्की प्रॉमिस, तो म्हटला. क्षणभर ती विचार करत राहिली. मनोमन निश्चय करत ती पुढे आली. त्याने लगेच हात पुढे करत तिला जवळ ओढून घेतलं. हात पाठीवर फिरवत मिठी घट्ट केली. ब्युटिफुल, पुटपुटत त्याने तिचे पाठीवर पसरलेले केस कुरवाळले. सखी शहारली. हृदय धडधडत होतं. मनाची पूर्ण तयारी किंवा ती मानसिकता नव्हती तिची. मान्य करत नव्हती, पण खरंच ती नाजूक होती आणि थकली होती आज. केसांवरून हात सरकवत नेत त्याने दोन्ही हाताने तिचा चेहरा ओंजळीत धरला. त्याच्या डोळ्यांकडे पाहून तिने पापण्या मिटून घेतल्या. गालावर ओठ टेकवून नंतर ओठांवर ओठ टेकवले. न राहून वीरने तिला किस केलं. खांद्यावरून ओठ फिरत हात पाठीवरून फिरू लागले. पदर घसरणार असा स्पर्श जाणवला तेव्हा सखी हलकेच बाजूला झाली. त्याच्या हातावर हात ठेवून त्याच्याकडे न पाहताच कसंबसं म्हटलं, सॉरी, पण आधी कळू द्या मला. होऊ द्या सर्व क्लिअर, प्लीज, ती बोलते. तो काहीच बोलला नाही. तिच्या खांद्यावरून घसरलेला पदर नीट करून बाजूला झाला. ती निघून गेली, पण कित्येक वेळ ती श्वास घेत राहिली.
धडधडणारं हृदय शांत होण्याची वाट बघत राहिली. कंठ दाटून येत होता. अस्वस्थही वाटत होतं. राग आहे का तेही कळत नव्हतं. काय वाटतंय कळतच नव्हतं. खूप वेळाने साडी चेंज करून आली तेव्हा वीर बेडवर झोपला होता. काही क्षण त्याच्याकडे पाहून ती बेडवर काही अंतर ठेवून झोपली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.